कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा बाबा बाबा, काय काय करताय भाऊ? प्लीज पडून राहा ना, आराम करा। अरे अच्छा, वसुंधरा पण आले। बरं वाटतंय का बाबा? हो, जयश्री कसे आहेत? जयश्री खबरली असेल ना, विचार कामात कसं? बाबा, आई घरीच आहे। नाही म्हणजे तिला हॉस्पिटलमध्ये दगदग झाली असते ना, म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये नाही आणलं आम्ही। अखिल, घरी फोन करून कळ, सगळे वाट बघत असतील। हो बाबा, आलोच। हो 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 बाबा, मी इथेच आहे। दगदग झाली त्याला तुला? तो मेडिटेशचं टेन्शन, त्यात बी असा कोसळ। काहीतरी काय बोलतात, इनफॅक्ट मी स्वतःला या सगळ्यासाठी ब्लेम करतो। व सगळ्यांना माझ्यामुळे एवढा विश्वास दाखवला माझ्यावर, आणि मी काय रे? नाही बाबा, तुम्ही प्लीज या सगळ्याचं टेन्शन घेऊ नका। मी सगळं ठीक करेन, आपल्या बिझनेसला, आपल्या घराला कसलाही धक्का लागणार नाही, आय प्रॉमिस बाबा। ते तू करशील असले करशील, मीच बावळटासारखं घाबरलो आणि त्रास सहन करावा लागला। तर माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे बघ। थँक्यू बाबा, ऐका तुम्ही प्लीज आहात का? नाही नको। बाबा असं काय करताय? लवकर बरं नाही व्हायचंय का? प्लीज आराम कर। ठीक आहे, आता का ऐकायलाच पाहिजे तुमचं। आता लहान मुलं मोठी झाली आहेत स्थिती। अरे बाप रे, वाह वाह, चक्क विशाखा भालेकर आमच्या गरीब खाण्यावर। अलभ्य लाभ। वेलकम मॅडम, प्लीज वेलकम। तुम्ही काही घेणार का आमच्याकडे? अरे यार, सगळा स्टॉक संपवला तुम्ही लोकांनी, हावरट। नाही पण टेन्शन नाही, जवळ आहे दुकान। ए सन्या, हा जा पटकन घेऊन ये, चिड घेऊन ये। गप्पा बस। काय झालंय मॅडम? काय झालं? एवढं ओरडत आहे का तुम्ही? झालंय काय? काय झालं? इथे तुझी मदत मागायला आले होते, पण इथे आल्यानंतर कळलं की हा जो काय सगळा प्रॉब्लेम झालाय तो तुझ्यामुळे झालाय। प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? मूर्ख आहेस तू? मूर्ख आहेस का? आकाश ठाकूर, तूच फसवलंस ना त्याला?
आकाश ठाकूरचा प्रॉब्लेम होय, मीच केलाय तो मॅटर. मग मग आकाश ठाकूर कोण आहे हे माहितीये ना तुला? माझ्या जावयाचा मोठा भाऊ आहे तो. हे का केलंस तू हे सगळं? कोणी सांगितलं होतं तुला हे सगळं करायला? एक मिनिट मॅडम, मला कोणी काही सांगायची वगैरे गरज नसते. मला जे काही करावंसं वाटतं ना ते मी करून टाकतो. अ? हा म्हणजे आली लहर करेक्ट. Just shut up! माझ्या मुलीच्या सासरी डल्ला मारायची हिंमत कशी झाली तुझी? हिम्मत? हा? मी तुमच्यासाठी एक दोन कामं काय केली, तुम्ही तर मला तुमचा नोकरच समजायला लागलात. एक लक्षात ठेवा मॅडम, मी कोणाशी डील करतो, काय डील करतो, कोणासाठी काय काम करतो, हा सगळा माझा पर्सनल मॅटर आहे. तुम्ही प्लीज यात हस्तक्षेप करू नका. आणि त्या आकाश ठाकूरचं काय करायचंय ना ते मी बघेन. आणि काय ना मॅडम, मी ही जी काही कामं करतो ती सगळी पैशांसाठी करतो. पण आजपर्यंत तुमच्यासाठी मी जी कुठली कामं केली आहेत त्याचा तुमच्याकडून एकही पैसा घेतलेला नाहीये. रिमेंबर? ऑफकोर्स आय डू रिमेंबर. तुझ्या फालतू मोटिव्ह साठी ना माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद नाही करायचं. हे सगळं लगेच थांबवायचं, नाहीतर मी स्वतः आकाश समोर तुला एक्सपोज करेन. एक्सपोज? हो नाही हो नको नको हो. हे बॉब्या, हे सांग समजावून मॅडम. हे सन्या, हे मी घाबरलो. अरे मॅडम मला एक्सपोज करणार आहेत. हो साहेब 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 तुम्ही समजावा ना मॅडम. ते मी एक्सपोज कर मला. हे हे बॉब्या, हे सांग ना मला. लपव मला, लपव. ते एक्सपोज करणार मला. मला ते एक्सपोज करणार आहे. लपव मला, ते एक्सपोज करणार आहे. काय मॅडम? स्वतःच्या मुलीच्या लग्नात 50 लाखाचे दागिने चोरायला सांगितलेत मला तुम्ही. मी जर तोंड उघडलं ना तर तुमच्या सकट तुमच्या मुलीच्या भविष्याच्या फुग्यातली हवा पुस नाही होणार. तो फुगा ठापकन फुटेल. अरे पण का करतोयस तू हे सगळं? आकाश ठाकूरचा बिझनेस बर्बाद करून तुला काय मिळणार आहे? काय यार परत तेच हो मॅडम. हे बघा मी तुम्हाला, मी काय करतो, का करतो, कशासाठी करतो तो सगळा माझा पर्सनल मॅटर आहे. तुम्ही प्लीज या सगळ्यामध्ये पडू नका. प्लीज निघा हो तुम्ही. माच आलाय ना तुला? तुलाही बघून घेईन मी. ते स्वतःकडे बघा म्हणा. नाही म्हणजे बघून जा, खाली बघून चाला. उगाच अडकाल बिडकाल आणि तोंडावर पडाल म्हणून म्हटलं. या झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.